श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे. 12 ऑगस्टला बुधवार असून या दिवशी दर्श ठाणवई अमावस्या आहे आणि या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर आपल्याला या 12 ऑगस्टच्या अगोदर एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. कारण आषाढ हा महिना धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये अनेक सण, व्रतवैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंची पूजा तसेच भगवान शिवशंकरांची उपासना या महिन्यामध्ये केली जाते. तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशीसोबतच गुप्त नवरात्री, व्यास पौर्णिमा यासारखे महत्त्वाचे दिवस देखील साजरे केले जातात. या आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्री असल्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या वाईट ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरायची आहे. ही ओटी भरल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल, सोन्यासारखे दिवस येतील. आणि ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी. तसेच आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवीचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, आषाढ हा महिना श्रावण महिन्या इतकाच पवित्र आणि शुभ मानला जातो. आध्यात्मिक साधनेसाठी हा आषाढ महिना खूप शुभ असतो. या महिन्यापासून चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मासाची सुरुवात म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि या काळात जप, तप, दान, व्रत, उपवास आणि नामस्मरण यांचे विशेष महत्त्व आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा, आपली जी कुलदेवी असते तर ती आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. आणि आपल्या हिंदू धर्मात कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची, वंशाची आणि घराण्याची आराध्य देवी मानली जाते. प्रत्येक कुटुंबातील एक कुलदेवी किंवा कुलदैवत असते. पिढ्यानपिढ्या तिची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि ती कुटुंबाचे रक्षण, कल्याण व समृद्धी करते अशी धार्मिक मान्यता आहे. आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची पूजा केल्याने, तिची ओटी भरल्याने घरात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर हे टिकून राहते असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार जर आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची भक्तिभावाने पूजा करून ओटी भरल्यास देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. कुटुंबावर कुलदेवीची कृपादृष्टी राहते. तसेच संकटे, अडथळे आणि नकारात्मक शक्तींपासून कुटुंबाचं संरक्षण होतं. घरातील शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडतात. तसेच आरोग्य, आनंद आणि कुटुंबाचे सुख वाढते. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे पूर्वजांची परंपरा ही आपल्याकडून जपली जाते
आणि कुटुंबात धार्मिक संस्कार हे दृढ होतात. आता ही जी ओटी आहे तर ही प्रत्येकाने भरायची आहेत. घरातील प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलदेवीची ओटी हा आषाढ महिना संपण्यापूर्वी भरायची आहेत. आणि ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहेत. तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल तर तिच्या समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ही भरायची आहेत. आषाढ हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो. तसेच या आषाढ महिन्यामध्ये सवासन भोजनसुद्धा केलं जातं. सवासन भोजन देखील आपल्या कुलदेवीच्या नावानेच केले जाते. कुलदेवीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून सवासन भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते. जर तुम्ही अजून केलं नसेल तर तुम्ही आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या कुलदेवीच्या नावाने सवासन भोजन जे आहे तर ते करू शकता. त्याचबरोबर या आषाढ महिन्यातील मंगळवारचं व्रतसुद्धा घरातील सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात. कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात. जेव्हा घरातील स्त्रिया आषाढ महिन्यातील मंगळवारचे व्रत करतात तेव्हा तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वाच्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात. कारण कुलदेवीचा कुळाचार, कुलधर्म जो असतो तर तो आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये करायचा असतो. म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. तुम्ही एखादं घर बघितलं असेल, त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे माहीतसुद्धा नसतं आणि म्हणून त्यांच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, संकट, अडचणी येत असतात. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्याला कुलदेवीची सेवा ही करायची असते. आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये असं सांगितलं जातं. परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर घरच्या घरीच आपण कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतो. आता आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे तर पहा, या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरू शकता. कारण हे दोन्ही दिवस जे आहे तर ते आपल्या कुलदेवीला समर्पित आहे. म्हणून तुम्ही या महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी भरू शकता. या महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार येतात. आज पहिला मंगळवार आहे आणि 4 शुक्रवार येतात. म्हणून तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. आणि जर तुम्हाला या आषाढ महिन्यातील मंगळवारी आणि शुक्रवारी जर ओटी भरणं शक्य झालं नाही, काही अडचणी आल्या तर तुम्ही या महिन्यामध्ये कधीही ओटी भरू शकता. सुतक असेल, पिरियड्स असेल तर अशावेळी तुम्ही बघा 12 ऑगस्टच्या अगोदर कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. कारण संपूर्ण आषाढ हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. तर आपल्याला कुलदेवीची ओटी भरताना ती पारंपरिक पद्धतीने भरायची आहेत. आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा. टाक नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता. किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता. आता ही जी ओटी आहे तर ही घरातील जी सुवासिनी स्त्री असते तर त्यांनीच ही ओटी भरायची आहे. जर सुवासिनी स्त्रियांना काही अडचण असेल तर घरातील ज्या कुमारिका असतात तर त्यासुद्धा ही ओटी भरू शकता. किंवा विधवा स्त्री असेल ना तर तीसुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते. म्हणजेच काय, प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते. विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरू नये. विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासिनी स्त्रीसुद्धा असते. त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका, कुशंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. कुलदेवीची सेवा करू शकता. आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे. टाक असेल तर टाकावरती अभिषेक करून घ्या. यानंतर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा.
एक पाट घ्यायचा आहे. पाटावर तुम्हाला कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो ठेवायचा आहे. सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. कुलदेवीसमोर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत. लाल फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ओटी भरायला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळानेच भरायची आहे. नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे खणाची साडी नसेल तर तुम्ही खणाचा एखादा ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडीसुद्धा घेऊ शकता. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते. जर तुम्हाला ती शक्य नसेल तर मग तुम्ही सहावारी साडी घेऊ शकता आणि सहावारीसुद्धा घेणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल. फक्त कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जे वस्त्र आपण वापरणार आहे तर ते सुती असायला हवे. कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये खूप अधिक असते. म्हणून साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तो तुम्हाला सुती किंवा रेशमीच घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे किंवा ताम्हण घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज पीस ठेवायचा आहे किंवा साडी ठेवायची आहे. त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने ब्लाऊज पीसवरती किंवा साडीवरती हा नारळ ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला एक हळकुंड, एक बदाम, एक खारीक, ₹1 एक नाणं आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे. यासोबतच तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते ठेवणं शक्य झालं तर आवर्जून ठेवा. त्यामध्ये जर मंगळसूत्र असेल, हिरव्या बांगड्या असेल, कंगवा असेल, नीलपेंड असेल, सिंदूर असेल तर यासारख्या सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या देखील तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक गजरा घेणं शक्य झालं तर आवर्जून एक गजरा घ्या किंवा एक वेणी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल. गजरा आणि वेणी घेणं शक्य नसेल तर एखादं गुलाबाचं फूलसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे. प्लास्टिकचं भांडं जे आहे तर ते अजिबात वापरायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही ओटी भरणार आहे तेव्हा तुम्हाला स्वतःला छान असं तयार व्हायचं आहे. साडी घाला किंवा तुम्ही ड्रेस घातला तरी चालेल. फक्त काळ्या रंगाचे कपडे घालू नका. छान असं कपडावरती कुंकू लावायचं आहे. हातात हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत. गळ्यात मंगळसूत्र घालायचं आहेत. पायात जोडवी घालायची आहेत आणि छान असं डोक्यावरती काहीतरी ओढणी किंवा पदर घेऊन आपल्याला ही ओटी भरायची आहे. आता हे ओटीचं ताट जे आहे तर ते आपल्या छातीजवळ पकडायचं आहे आणि आपल्या कुलदेवतेकडून चैतन्य मागायचं आहे. आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, प्रगती व्हावी असे तुम्हाला कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत. आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे की या आषाढ महिन्यामध्ये तुझी मी ओटी भरत आहे. मला तुझ्या मूळस्थानी येऊन ओटी भरणं शक्य झालं नाही म्हणून घरच्या घरीच मी तुझी ओटी भरत आहे. तर तू या माझ्या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे. घरात सुख शांती समृद्धी नांदू दे. धनधान्याची अन्नाची कधीही कमतरता पडू देऊ नकोस आणि माझ्या घरात अखंड स्वरूपात वास कर अशी मनोभावे प्रार्थना करायची. आणि यानंतर ही ओटी कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी अर्पण करायची आहे. आता ओटी अर्पण करून झाल्यानंतरनं एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरली आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत. आता हीच ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्याला ठेवायचीच आहे. कारण ह्या एका वस्तूमुळे आपली ओटी जी आहे तर ती अपूर्ण आहे. तर ती वस्तू म्हणजे तांबूल. तर बघा तुम्हाला ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबूल देखील अर्पण करायचं आहे. आता हे तांबूल नक्की कुठं मिळतं तर तांबूल म्हणजे पानाचा विडा असतो. तर जिथे कुठे पान शॉप आहे, जिथे खाण्याची पानं मिळतात तिथे जाऊन जर तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला कुलदेवीसाठी तांबूल बनवून हवा आहे तर तिथे तुम्हाला ते तुमच्या कुलदेवीसाठी एक तांबूल बनवून देतील. तांबूल हा एक पानाचा विडा असतो.
तर ते तांबूल जे आहे तर ते ओटी भरताना आपल्याला कुलदेवीला आवर्जून अर्पण करायचं आहे. एका वाटीमध्ये तुम्हाला हे तांबूल ठेवायचं आहे. हा पानाचा विडा ठेवायचा आहे, तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे. आणि यानंतर संध्याकाळी काही वेळानं तो विडा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तो खलबत्त्यामध्ये बारीक करायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने तो थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तो तांबूल तुम्हाला द्यायचा नाही. आणि बऱ्याच वेळा पान शॉपवाले तांबूल देताना सगळं पानाचा विडा देत नाही, तर तो बारीक करूनच देतात. तर बारीक केलेला असेल तर पुन्हा बारीक करण्याची गरज नाही. घरातील सर्वांनी थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे. आणि अख्खा विडा असेल ना तर तो बारीक करूनच तुम्हाला घरात प्रसाद म्हणून खायचा आहे. आता ही कुलदेवीची ओटी भरताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत. जेव्हा तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार आहे तर ओटी भरण्यासाठी ज्या काही वस्तू असणार आहे तर त्या स्वतःच्या खर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुम्हाला कुणीतरी साडी दिलेली आहे, ब्लाऊज पीस दिला आहे किंवा नारळ तुम्हाला भेट म्हणून कुणी दिलं आहे तर ते तुम्ही अजिबात ओटी भरण्यासाठी वापरू नका. तुम्हाला स्वतः तुम्ही कमवलेल्या पैशातून या ओटी भरण्याच्या साहित्याची खरेदी करायची आहे, तरच आपल्याला या ओटीचे शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते. तसेच कुलदेवीची ओटी भरताना आपल्याला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही. ती म्हणजे बघा, जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा चुकूनही निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे हे अजिबात घालायचे नाही. किंवा ओटी भरण्यासाठी जो आपण खण घेणार आहे, साडी घेणार आहे, तर त्याचा कलरसुद्धा काळ्या किंवा निळ्या रंगाचा अजिबात घ्यायचा नाही. आता ही जी ओटी तुम्ही अर्पण केलेली आहे तर ती ओटी नंतर काय करायची? जर पुढच्या काही दिवसातच 2 ते 3 महिन्यानंतरनं तुमचा प्लॅन जर तुमच्या कुलदेवीला जाण्याचा असेल तर ती ओटी तशीच पॅक करून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीला जाणार आहे तेव्हा ती ओटी सोबत घेऊन जा आणि आपल्या कुलदेवीला अर्पण करा. जर ते काही शक्य नसेल, काही प्लॅन नसेल तर काय करायचं, तो ब्लाऊज पीस किंवा साडी असेल ना ती तुम्ही स्वतः वापरली तरीही चालेल. जे काही शृंगाराचं साहित्य आहे तर ते सुद्धा तुम्ही स्वतः वापरलं तरीसुद्धा चालतं. तसेच जो नारळ असणार आहे तर तो घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आणि तांदूळ जो असणार आहे तर तो तांदूळ भात शिजवताना आपल्याला भातामध्ये तो तांदूळ जो आहे तर तो टाकून द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला स्वतःला ह्या वस्तू वापरायच्या नसतील आणि कुलदेवीला सुद्धा तुम्ही जाणार नसेल तर मग काय करायचं, आपल्या घरीच या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिन स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तुम्हाला या सगळ्या वस्तूने त्या स्त्रीची ओटी भरायची आहेत. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये आषाढसुद्धा तळला जातो. कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो, म्हणून आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो. जर अजूनसुद्धा तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्हाला आषाढ तळायचा आहे आणि त्याचा नैवेद्य हा आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे. आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात, त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात. त्यामुळे ज्यांना माहेरची आठवण येत असेल किंवा ज्यांना माहेरी जायचं आहे तर त्यांनी आवर्जून माहेरी जाऊन या आषाढ महिन्याचा आनंद घेऊ शकता. तसेच या आषाढ महिन्यामध्ये दानाला आणि स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला दान होईल तर ते दान तुम्ही नक्की करा आणि एकदा तरी पवित्र गंगेवरती स्नान करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.